चुकलेली दुरुस्ती झाली वाटतं थोडं. आजच्या 2 नगरसेविका आमच्या लाडक्या दोन्ही बहिणी, एक शिवसेनेच्या राणीताई माने आणि भारतीय जनता पार्टीच्या बाळासाहेब केदार यांच्या धर्मपत्नी सुजाता केदार या बिनविरोध निवडून आल्या. आम्ही एक सेनेला आणि एक भाजपला जागा घेऊन कालच्या निवडणुकीत भाजप सेनेची दरी निर्माण झाली होती ती पुन्हा भरून काढली आणि यापुढे हे दोन्ही पक्ष एकजुटीनं काम करणार याची आम्ही ग्वाही देतो. ज्या पद्धतीनं करण्यामागं कुणाचा पुढाकार कुणी नेमका घेतला? मला निवडणुकीत एकटं पाडलं बिडलं असं काही झालं नव्हतं, परंतु दीपक साळुंके पाटलांनी ज्यावेळी त्यांना घेण्यात आलं त्यावेळी मी एकटा बाजूला झालो, कारण त्यांच्या बरोबरची युती मला इथून पुढे जीवनात कधी परवडणारी नाही. आता काय ह्याचा निकाल झालाय 2 जागेचा, आता 21 तारखेला बाकीचा आहे. 21 तारखेला 100% शिवसेनेचा नगराध्यक्ष प्रचंड मतानं निवडून येणार आणि 14 पासून 17 पर्यंत शिवसेनेचे नगरसेवक निवडून येणार हा माझा राजकीय अंदाज आहे. आजपर्यंत कुठलाही माझा राजकीय अंदाज चुकलेला नाही. या तालुक्यात राज्यातही चुकला नाही, आताही चुकणार नाही. आणि जे काय आमच्यात थोडे मतभेद झाले याला कारणच फक्त गाठीभेटीचा वेळेत न झालेला अभाव आणि त्यामुळं थोडं पालकमंत्री साहेबांचे झालेले गैरसमज यातून हे घडलं. परंतु आज ज्या निवडणुका बिनविरोध झाल्या त्याचं श्रेय संपूर्ण पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं आहे. त्यांनी पुन्हा आमच्या सर्वांचा समेट घडवून आणला. त्याबद्दल जयकुमार गोरे यांचं मी मनापासून आभार मानतो. मला सांगा, आता एवढं सगळं झालंय, आता परत जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्याची कशी असणार आहे? आमची शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महायुती आणि आम्ही शक्यतो शेतकरी कामगार पक्षाबरोबर आघाडी करून येणाऱ्या निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एकत्रित आता परत काय वाद राहणार नाही सांगू. दीपक साळुंके सोडून सगळं काय आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.